ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत। मी चर्चा करतोय की जे ट्विट झालेलं आहे ती अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे की धमकी आहे, या प्रकारची ही चर्चा आहे। श्रीपाल सबनीस यांच्याकडे पुन्हा एकदा आपण जाणार आहोत। सबनीसजी, तुम्हाला अशा प्रकारच्या धमक्या याआधीही आल्यात, त्याच्यावर काही कारवाई झाली नाही आणि ती का झाली नाही, काय वाटतं तुम्हाला? असहिष्णुतेचा आरोप भारतामध्ये सरकारवर केला जातो आहे, त्याची प्रचिती या धमकीच्या रूपाने मला स्वतःला आलेली आहे। माझे कुटुंबीय प्रचंड भीतीमध्ये, हे सगळे आता टेन्शनमध्ये आहेत। प्रत्येकाला सावरताना मला तारेवरची कसरत करावी लागते आहे। मी हे सत्य सांभाळताना, सत्याची निष्ठा अविचल ठेवत असताना, माझं स्वतःचं मरण माझ्या डोळ्यांना समोर दिसत असताना, मला माझ्या कुटुंबियाची काळजी आणि कुटुंबियाचं माझ्यावरचं प्रेम ही मला दिसत आहे। हा एक मोठा अत्यंत आणीबाणीचा प्रसंग माझ्या आयुष्यामध्ये या संघर्षाच्या रूपाने आलेला आहे। मी क्रूर माणूस नाही, मी अघोरी पशुत्व जपणारा जोपासणारा माणूस नाही, मी संवादाची भूमिका मांडतो आहे। मी सर्व क्षेत्रात, सर्व प्रवाहामध्ये ज्या चांगल्या गोष्टी आहेत, सर्व धर्मामध्ये ज्या चांगल्या गोष्टी आहेत, मानवतावादी विचारांची बेरीज करणारा मी महाराष्ट्रातला माणूस आहे। असं असताना संबंध संस्कृतीचा बेरीज पेलणारा माणूस जर तुम्हाला मारून घालायचा असेल आणि या सनातन प्रवृत्तीच्या लोकांना मला मारायचं असेल आणि इतर संपूर्ण महाराष्ट्राला हे मरण जर उघड्या डोळ्यांनी पाहायचं असेल, पचवायचं असेल, तर मी कुणाची अपेक्षा का करायची? फडणवीस सरकार असो की यापूर्वीची सरकार असो, त्यांनी कोणता नेमका न्याय दाभोळकरांच्या मृत्यूला दिला, पानसऱ्यांच्या मरणाला दिला? 2-2, 4-4 वर्ष मृत्यू झाल्यानंतर कुटुंबीय आणि संबंध त्यांना, त्या विवेकाला मानणारे हजारो कार्यकर्ते न्यायाच्या अपेक्षेमध्ये महाराष्ट्रामध्ये दारोदार भटकताना, रस्त्यावरती आंदोलन करताना दिसत आहेत। त्यांना सरकार न्याय देऊ शकलेलं नाही। सरकार ही संकल्पना, सरकार ही इतिहास म्हणून या गोष्टीकडे पाहतो। भाजपचं सरकार म्हणून त्यांच्या एकट्यावरच माझा आक्षेप नाही आहे। सरकारी संबंध परंपराच या संबंध संवेदनहीनतेचं दर्शन मला घडवत असेल तर या पक्षाला आणि त्या पक्षाला मी काही दुजाभाव करण्याचं कारण मला वाटत नाही। सत्ताधारी सर्व संवेदनहीनच असतात की काय, अशी शंका निर्माण व्हावी। माझं म्हणणं ठीक आहे, निदान मेल्यावर तरी जागे व्हा आणि मरणाची धमकी आल्यानंतर मरणाची वाट न पाहता, तुमच्याकडे एवढी मोठी मिलिटरी आहे, एवढा मोठा फौजफाटा आहे, पोलीस यंत्रणा आहे, तुमचे कायदे आहेत, तुमचे कायदे काय कागदावर फक्त झोपण्यासाठी आहेत काय? तुमची संबंध पोलीस यंत्रणा ही त्याची चाणाक्षय म्हणतात। मुंबई पोलीस, महाराष्ट्र पोलीस ही अत्यंत हुशार आहे, तर ती गुन्हेगारांना का पकडू शकत नाही? आणि ज्या गुन्हेगारांची नावं आता ट्विटरवरच सिद्ध झाली आहेत, फोनवर, मोबाईलवर, फोनवर तुमच्या पोलीस ठाण्यामध्ये रजिस्टर झाली आहेत, त्यांना अटक का होत नाही? त्यांना का पकडलं जात नाही? सरकारचा त्याच्यामध्ये काय हेतू आहे मला काही कळायला मार्ग नाही। ठीक आहे, खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण असं सगळं होत असताना, धमक्या वगैरे येत असताना कारवाई का होत नाही? गोविंद पानसरे असतील किंवा दाभोळकर असतील किंवा आणखी काही ज्या हत्या होत्या त्या संदर्भात मी हेमंत देसाईंकडे बराच वेळ गेलो नाही। हेमंतजी, कारवाई होताना काही उशीर होतो किंवा काही पॉलिटिकल इंटरेस्ट असतो, काय नेमकं काय ॲनालिसिस आहेत? म्हणजे तुमच्यापर्यंत काय माहिती आहे? तुम्हाला काय वाटतं की अशा प्रकारची कारवाई ठीक होत नाही, नीट होत नाही? एक तर पहिलं म्हटलं पाहिजे की श्रीपाल सबनीस यांच्या मागे सगळा मीडिया, सगळे पत्रकार, सगळे लेखक आहेत, कलावंत आहेत, तेव्हा आणि सर्वसामान्य लोक अशा कुठल्याही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे गळचेपी सहन करणार नाहीत। त्यामुळे त्यांनी निर्धास्त असावं, राहावं, असं मी त्यांना एक सांगतो, असं माझं म्हणणं आहे, जे माझी भावना सांगतो। दुसरी गोष्ट म्हणजे आत्ता ते असं म्हणाले की या पानसरे आणि यांच्या संबंधी जे दारोदारी भटकत आहेत, म्हणजे आता तुम्ही बघा की पंतप्रधानांना अनेकांना पंतप्रधानांची अपॉइंटमेंट मिळते, पण दाभोळकर कुटुंबियांना पंतप्रधानांची अपॉइंटमेंट मिळाली नाही। अगदी मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्यानंतर सुद्धा ती अपॉइंटमेंट मिळाली नाही यासंबंधी। दुसरी गोष्ट म्हणजे पानसरे यांच्या कुटुंबियांच्याबद्दल किंवा त्यांचा खून का झाला असावा यासंबंधी जे सनातन धर्म किंवा अन्य जे लोक आहेत ते वाटेल ते वाह्यात सुद्धा आरोप करतायत आणि त्या जमिनीच्या कारणावरून झालं असेल, दाभोळकरांच्या मध्ये काही गडबडी झाली असेल, मुख्य विषय आहे त्याच्याकडनं लक्ष वेधायचं दुसरीकडे। अशा प्रकारचा अत्यंत वाह्यातपणा, बेछूटपणा
या प्रवृत्ती करतायत. तिसरी गोष्ट म्हणजे पोलिसांना एक पत्र लिहिलं आहे संजीव पुनाळेकर यांनी. हे बातमी छापून आलेली आहे राजाराम पोरीच्या की या साक्षीदारांचं तुम्ही रक्षण करा. आता साक्षीदारांचं कोणाचं काय रक्षण करा हे पोलीस जाणतात, तेव्हा तुम्ही ज्या प्रकारे ते सांगितलेलं आहे त्याच्यावरनं सुद्धा संशयाला जागा आहे. आता या संशयाच्या ज्या ज्या जागा आहेत त्या जागा त्या दृष्टीने तपास करणं हे आत्तापर्यंत झालेलं नाहीये. दाभोळकरांच्या बाबत आपल्याला माहिती आहे की सुरुवातीला ज्या ठीक आहे विरेंद्रजी बोला. ठीक आहे हेमंतजी थांबा हेमंतजी थांबा. त्यांनी नीट विरेंद्रजी बोला. देसाई साहेबांची मला कीव येते. माझा असा समज होता की देसाई साहेब हे सज्जन गृहस्थ आहेत, पण त्यांनी मगाच्या प्रश्नाचं माझं उत्तर दिलं नाही. आव्हाडांचं जे रिट्वीट ते म्हणतात रिट्वीट चालतं, जे होतं की अख्ख्या महाराष्ट्राला त्याचे परिणाम भोगावे लागतील, बघून घेऊ, बाजीराव आणि शिवाजी महाराजांची तुलना नका करू म्हणून, हे चालतं का? हे पॅनल मधल्या कोणत्याही वक्त्याबद्दल तुम्ही सज्जन असाल असं वाटणं म्हणून त्यांच्या सज्जनतेविषयी शंका घेणं बरोबर नव्हे. नाही विरेंद्रजी ठीक आहे. देसाई साहेब उत्तर देतील ना. तुम्ही नाही कोणाही विषयी नाही. देसाई साहेब मी तुम्हाला सांगू इच्छितो, ज्या पत्राचा तुम्ही आता उल्लेख केला, ज्या धमकीचा तुम्ही आता उल्लेख केला, त्या पत्राबद्दल तीन चार गोष्टी मी तुम्हाला सांगू इच्छितो. पहिली गोष्ट तर तो 14 वर्षाचा मुलगा आहे ज्याची साक्ष त्याच्यात आहे, जो प्रत्यक्ष आयविटनेस असं पोलिसांच्या चार्जशीट मध्ये आहे. तो क्रिकेट खेळायला जातो, तो शाळेला सायकलवरून जातो. आमचं थेट म्हणणं आहे, मी पण त्या प्रकरणात समीर गायकवाडचा वकील आहे, माझं थेट म्हणणं आहे उद्या त्याला कुठे सायकल चालवताना ऍक्सिडेंट झाला, क्रिकेटच्या मैदानात त्याच्या डोक्याला बॉल लागला, अशी कुठलीही गोष्ट जरी झाली तरी अशाच चॅनेलवरती अशीच चर्चा चालू होईल की याच्या मागे पण सनातनचा हात आहे का. मागणी काय होती की बाबा असं काहीतरी होऊ शकतं, ट्रायल लवकर चालून काय तो न्याय मिळून जावा, हे साक्षीदार महत्वाचे आहेत, साक्षी लवकर घ्या आणि त्याला योग्य ते संरक्षण द्या, ही मागणी करणं ही कुठून धमकी होऊ शकते. पण गेल्या 2 दिवसापासून ह्याचा जो बवाल आहे, देसाई साहेबांना मी आता जे म्हटलं माझं विधान ते याच कॉन्टेक्स्टमध्ये होतं की ही मागणी करणं की बाबा आसाराम बाबूजींच्या केसमध्ये काही साक्षीदारांवर खुनी हल्ले झाले, 1-2 जणांचा मृत्यू झाला, या सगळ्याचं खापर आसाराम बाबूजी आणि त्यांच्या भक्तांवर फोडलं गेलं. प्रत्यक्षात ती माणसं काही त्यातली क्रिमिनल बॅकग्राऊंडची होती, याचा कुठेही विचार नाही झाला. उद्या असं झालं तर याचं खापर पुन्हा सनातनवर फुटेल आणि याचा नाहक त्रास कितीतरी लोकांना भोगायला लागेल. तसं होऊ नये म्हणून त्या साक्षीदाराला तुम्ही सांभाळा ही विनंती करणं. याच्यामध्ये कुठला आला हो दहशतवाद. आता थोड्या वेळा ठीक आहे, चला विरेंद्रजी थांबा. संजीवजी बोला. मला आव्हाड यांच्याकडे पण जायचं आहे, पण एक शेवटचा मुद्दा सांगू द्या. काँग्रेसचं प्रसिद्धी पत्रक मला ईमेलवरती एका पत्रकार मित्राने पाठवलंय. ते प्रसिद्धी पत्रकात काँग्रेस म्हणतं की तो मुलगा किती वाजता उठतो, कुठे जातो, कुठे काय करतो, हे सगळं यांना कशावरून माहीत सनातनवाल्यांना, म्हणजे ते पाळत ठेवून आहेत. अरे चार्जशीट मध्ये असलेला मुद्दा आहे, पोलिसांना आम्ही पत्र लिहिलंय, आरोप करण्याची पद्धत पहा काय. म्हणजे आता पण या ट्विटवरून जे वादंग निर्माण झालंय, एक पूर्वग्रह निर्माण करून घ्यायचा की यांचं काय ते सगळं वाईट. मला देसाई साहेबांचा पुनाळकर आणि नाही सबनीसांचा आणि तुम्ही नाही तर आम्हाला एकीकडे साक्षीदारांचं प्रेम येऊन साक्षीदारांना संरक्षण द्या असं पत्र पोलिसांना पाठवायचं आणि दुसरीकडे श्रीपाल सबनीसांना म्हणायचं तुम्ही मॉर्निंग वॉकला जात चला, मॉर्निंग वॉकला जात चला. म्हणजे हे तर सरळ धमकी आहे. ही सरळ धमकी असल्यामुळे त्या मागे देखील काही वेगळा हेतू आहे की काय अशी शंका येऊ शकते. मॉर्निंग वॉकला सांगण्याचं गरज काय आहे, याचं काय कारण आहे, काय आहे. पण नाहीये ना त्यांना नाहीये ते तुम्ही कोण ठरवणार. बद्धकोष्ठाचा त्रास कदाचित पुनाळेकरांना देखील असू शकेल. या पद्धतीने तुम्ही वाटेल त्याचे विधानं करताय, ती विधानं थांबायला पाहिजे तुम्ही. ठीक आहे आपण या प्रकारची विधानं करणं अयोग्य आहे. आपण मुद्द्यावर बोलू. ठीक आहे, मुद्द्यावर बोलूया. उगाच बद्धकोष्ठाचं कोणाचे आहे आणि काही बोलायची गरज नाहीये. माझा मुद्दा तर समजून घ्या. एकदम तुम्हाला बद्धकोष्ठ असल्यासारखे एकदम मला नाहीये. तुम्हाला तसं तुम्ही कोणाला ठीक आहे. विरेंद्रजी थांबा. आव्हाड साहेब माझा आवाज पोहोचतोय तुम्हाला? आव्हाड साहेब आता तुम्ही म्हणजे माझा मगाचा जो प्रश्न आहे की तुम्ही समजा एखादं ट्विट केलं तर त्याचे वेगळे अर्थ घ्यायचे आणि यांनी एक ट्विट केलं तर त्याचे वेगळे अर्थ घ्यायचे, असा एक साहजिकच हे होतं की म्हणजे तुम्ही त्यांना सांगणार काय नाही, वाटेला कॉन्फिडन्स आहे त्यांच्या हातवाऱ्यावरून त्यांच्या हास्यावरून दिसतोय. पण त्यांनी एवढंच लक्षात ठेवावं त्यांच्या अडतीस वकील. विरेंद्रजी थांबा, त्याला बोलून द्या. थांबा. आणि ज्या क्षणाला त्यांच्या अडतीस वकील गेले त्या दिवशी दुसऱ्या दिवशी कोल्हापूरमधल्या 200 वकिलांनी पांचरींचे वकीलपत्र घ्यायची तयारी. महाराष्ट्र हे फार जास्त दिवस सहन करणार नाही. ठीक आहे, आज ते दिवस आहेत, चांगले दिवस आहेत.
दिन आहेत, त्यांनी जरूर हे सगळं करावं. पण सत्ता ही निरंतर नसते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेने 5 वर्षांनी सत्ता बदल किंवा त्याच्या आधी सत्ता बदल हे अपेक्षित असतं, होत असतं. ते फार जास्त दिवस चालेल असं त्यांनी समजू नये. त्या पद्धतीचं उद्धटपणा, मग आवडतं नाही आवडजी जिथे त्यांचा नाही. एक मिनिट एकंदरीत सगळ्या वागण्याचा दिसतोय. जसं मी उदाहरण दाखवलं की मला स्वतःला सांगितलं जितेंद्र आव्हाड जरा तुम्ही जरा सकाळी विदाऊट बॉडीगार्ड फिरत जात. म्हणजे आता ते म्हणतीलच की कदाचित मोकळे हवे, तुम्ही एकटं फिरायला पाहिजे, त्याच्याला बॉडीगार्ड हवे. आज महाराष्ट्रात तुम्हाला कोण हात लावणार? आम्ही 30-30 वर्ष सार्वजनिक जीवनात आहोत. आम्हालाही त्याच्यातले अर्थ, रीड बिटवीन द लाईन, त्यांना काय सूचित करायचं सगळं आम्हालाही समजतं, महाराष्ट्राच्या जनतेलाही समजतं. एवढंच आहे की जनता बोलून दाखवत नसते, जनता करून दाखवते. आणि ह्यांच्यामुळे जनता ते लवकर करून दाखवेल हा विश्वास महाराष्ट्राला आहे. आणि आणखी एक तुम्ही मुद्दा जो म्हटलात की सत्ता काय कायम नसते, सत्ता येते जाते. मी परत तुमच्याकडे येणार आहे, पुन्हा येणार आहे तुमच्याकडे. हेमंत देसाई तुम्ही लवकर विचारा, मला जायचं दुसऱ्याचा चॅनल. हा ठीक आहे, एक 5 मिनिटं थांबा आव्हाड साहेब, जरा तुमचाही आवडीचा विषय आहे थोडा तुमचा. काय नाही आवडत काय कसली आवडी आहे निवडी. ठीक आहे नाही आव्हाड साहेब, जर तुम्हाला जायचं असेल तर जावा. मी तुम्हाला विनंती करतोय, मी तुम्हाला डेमोक्रेसी प्रिन्सिपल मध्ये, संसदीय लोकशाहीमध्ये सर्वात मोठं प्रिन्सिपल असतं बी ॲग्री टू डिसाइड. तुमचे माझे मतभेद असू शकतात पण मतभेद असता कामा नाही. तुमचा मला पटलं नाही म्हणून तुमचं अंतच करायचा, तुम्हाला संपूर्णच टाकायचं. ही जी परंपरा महात्मा गांधींच्या पुण्यानंतर देशभरात सुरू झाली आहे आणि ती दुर्दैवाने महाराष्ट्रात जन्माला आली, महाराष्ट्रातून वाढली आणि फोपावते. हे बघून वाईट वाटतं. एकीकडे पहिली शाळा सुरू केली म्हणून 3 दिवसापूर्वी आम्ही क्रांतीसूर्य सावित्रीबाई फुले यांचं अभिनंदन केलं की आज ज्या काय आमच्या महिला दिसत आहे ती सगळी सावित्रीबाईंची देणगी आहे आपल्या देशाला. आपण एकंदरीतच जो काही रिझर्वेशन आरक्षणाबद्दल शाहू महाराजांना तसं देतो, कॉन्स्टिट्यूशन बद्दल आंबेडकरांना देतो, पण या सगळ्यांनी दिलेले जे काही रचनात्मक दिशा होती महाराष्ट्राला, ती दिशाहीन होत असताना त्याच्यामध्ये दगड काटे पडलेले दिसत असताना वाईट वाटतं. तर ठीक आहे, म्हणजे हा सत्ता बदल झाल्यामुळे हे सगळं होत आहे, हा त्याचा एक तुमचा गर्भित अर्थ आहे. आव्हाड साहेब थांबा, आता दुसऱ्याला संधी दिली पाहिजे. आव्हाड साहेब थांबा आव्हाड साहेब थांबा. हेमंत देसाई, आव्हाडजी म्हणतात की सत्ता बदल झाल्यानंतर हे सगळं वाढत चाललेलं आहे. खरंच का असं होतंय की म्हणजे सत्ता आल्यानंतर त्या सत्तेशी निगडीत असलेले जे पक्ष आहेत, म्हणजे सत्तेत असलेल्या पक्षाशी निगडीत ज्या संघटना आहेत त्यांची ताकद वाढते आणि त्याच्यातून हे सगळं घडतं? 100% म्हणजे आव्हाड जे म्हणतात ते खरोखरीच आहे. याचा अर्थ काही लोकशाही आघाडी सरकार चांगलं होतं, UPA सरकार चांगलं होतं, त्या काळात काही घडत नव्हतं असं नाही. पण याला पूरक अशा प्रकारचं, पोषक अशा प्रकारचं वातावरण आहे, त्यामुळे कॉन्फिडन्स वाढलेला आहे. आपण हे लक्षात घ्या, मगाशी मी ज्या मुद्दा सांगत होतो की सनातनच्या लोकांनी कपिल पाटील यांना, आनंद पटवर्धन यांना सरळ पत्रकार परिषदेमध्ये धमकीची भाषा वापरलेली आहे. आणि अशा अनेकांना मी तुम्हाला सांगतो, एका चॅनलवरती ते बोलताना त्या अर्णब गोस्वामी यांच्या अंगावर जवळजवळ धावून गेल्यासारखी स्थिती होती. अशा प्रकारचं अत्यंत आक्रमकता जी आहे सनातनला आलेली आहे. एवढा गंभीर आरोप सनातन संस्थेवरती होऊन सुद्धा त्यांनी बचाव व्यवस्थित करावा, समर्थन करावं स्वतःचं. पण हा ओव्हर कॉन्फिडन्स, त्यांना इतका कॉन्फिडन्स कुठून आलेला आहे की आपलं काही वाईट घडणार नाही, आपल्याला कोणी हात लावणार नाही, आपल्याला काही धक्का बसणार नाही असं त्यांना वाटतंय का? त्यांनी सरळ कबूल केलेले एका पत्रकार परिषदेत की हिंदू दहशतवाद भारतामध्ये आहे. मला त्यांच्या मोकळेपणाचं कौतुक वाटतं. आणि हिंदू दहशतवाद असताना त्यांनी ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि त्याच वेळी त्यांनी इतर धर्मियांच्या संबंधी ज्या प्रकारची वक्तव्य केलेत, अत्यंत जहरी आणि विखारी, त्या विखारी विधानांच्या कुठल्याही प्रकारची गंभीर दखल हे गुप्तचर विभाग सरकारचा घेत असतो, पोलीस घेत असतात, गृह खातं घेत असतं. कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही. याचा अर्थ इतर धर्माचे लोक धमक्या देत नाहीत, त्यांची दखल घेऊ नये असं मी म्हणत नाहीये. पण याची दखल अतिशय गंभीरपणे सरकारने घेतली पाहिजे. ती गेल्या वेळेच्या सरकारने सुद्धा घेतली नाही आणि यावेळेच्या सरकारने घेतली नाही. पण आज देशभर ज्या प्रकारचं वातावरण विखारी आणि विद्वेषी पसरलेलं आहे, त्यामध्ये हे सत्ता बदल झालेला आहे. त्यामुळे आपल्याला कोणी हात लावणार नाही अशा प्रकारचा जो कॉन्फिडन्स आहे तोच याला जबाबदार आहे असं मला वाटतं. ठीक आहे, मला एक छोटा ब्रेक घ्यायचा, पण ब्रेक वर जाण्यापूर्वी एक आपला जो प्रश्न आहे तो पाहूयात. सनातनच्या वकिलांनी संमेलनाध्यक्षांना दिलेला सल्ला ही धमकी आहे का, या विषयावर मी चर्चा करतोय. येऊया पुन्हा एका ब्रेकनंतर.